उद्याचं भविष्य आणि येणाऱ्या काळामध्ये ठिकाणी छानपैकी सगळे आमचे अभिनय करणारे हे सगळे कलाकार या ठिकाणी जरा जोरदार हात टाळ्या यांच्या स्वागतासाठी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणराय, श्री सरस्वती, श्री नटराज आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी यवनांशी झुंजणारे जिजाऊ पुत्र छत्रपती श्री शिवराय आणि आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी त्रिवार वंदन करून सादर करीत आहोत आरती ट्युशन्स निर्मित एक संगीतमय नाटक स्त्री अत्याचार विरुद्ध. त्याचे नाव आहे बेडी. महाराष्ट्र राज्य आजपर्यंत स्त्रिया मुलींसाठी सुरक्षित राज्य समजलं जात होतं. कणखर देशात, दगडांच्या देशात अशी ही भूमी, याच भूमीत देवी जन्मली होती, ती म्हणजे जिजामाता. जाऊ द्या, मला मी तुमच्या पाया पडते, मला जाऊ द्या. अरे जाना तो तुम्हें है ही, लेकिन और एक बात कान खोलकर सुन, तुझे मेरी गिरफ्त से कोई नहीं छुड़ा सकता, समझी? हिंदवी स्वराज्य आहे, इथे आया मायांची पूजा केली जाते. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. बाळी निर्धास्तपणे वावरू लागल्या तर ते खरे स्वराज्य. याकरता हवे स्वराज्य. एकदा काही लावणी कलाकार महाराजांसमोर येतात आणि म्हणतात, मुजरा राज, तुमची जरा सेवा करायची आहे, नाच सादर करायचा आहे, करू का? आई, तू चुकीच्या ठिकाणी आली. तुझ्या मानपणाचा नारळ खण घे आणि आल्या पावली परत जा. आम्ही शॉक फरमावत नाही, परस्त्री ही माते समान, ही आमच्या आईसाहेबांची शिकवण. म्हणूनच कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने सुखरूप परत पाठवली आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हाला माझा नमस्कार. क्षमा करा हं, मला करता येणार नाही मुजरा, कारण मुजऱ्यासाठी वाटले तर पडतील सर्वांच्या नजरा. ऐकताना थोडेसे खटकेल, पण वाटेल हे राज्यात चाललंय तरी काय. पण दुर्दैवाने इथे नाही कुणाची सुरक्षित, ना कुणाची बहीण, ना कुणाची माय. आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं. याच मातीत स्त्री भ्रूण हत्या प्रकरणापासून बलात्कार, स्त्री शिक्षण, अत्याचार हे सर्व स्त्रीला भोगावे लागते. याचीच काहीशी झलक बघा. समजा ग झालं
अगं ये सुनबाई, कुठं हायस कुठं? यंदा आपल्या घराण्याला वंश हवा, तुला मुलगाच झाला पाहिजे सांगून ठेवते. आणि मुलगी झाली तर काय टाकायची पाडून, कशाला हवी ती मुलगी? सासूबाई, एक दिवा जन्माला घालायला अजून किती पणत्या विझवणार तुम्ही? मला उलट बोलतेस होय ग? आई, ए आई, आई, अगं इकडे तिकडे काय बघतेस? मी तुझ्या आतून बोलतेय, मी तुझी मुलगी. आई, नको ना ग मला मारूस, नको ना ग मला मारूस. मला हे सुंदर जग बघायचंय, शिकायचंय, बागडायचंय. आई, तुझ्या बरोबर आणि बाबांबरोबर मला राहायचंय. देशील ना ग जन्म मला? आई, आई. तुझी आभाळा इतकी माया, तू ममतेची ग छाया. तुझी आभाळा इतकी माया, तू ममतेची ग छाया. साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू सावली. साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू सावली. जीव वळून लावी माझी ग तू लाडूबाई. जीव वळून लावी माझी लाडूबाई. आई विना मला करमत नाही. आई विना मला करमत नाही. आई विना मला करमत नाही. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहे. जा तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास परके. दारी सनईचे सूर गाते मनी हूर हूर चाले विरहाचा पुढे वारुसा. तू नसशील ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुण आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला? फुलमाळा मंडपाच्या दारी, झालरी ना सुखाच्या किनारी. ताई, आत येऊ का? कोण? मास्तरीण बाई? या या ना, बसा. आज आमच्या घरी कसं काय येणं केलं? अहो, या चिमूकडून कळले तुम्ही तिचे शिक्षण बंद करून तिला बोहल्यावर चढवताय. खरं आहे का हे? होय हो, आमचे मालक ऐकतच नाहीत. अहो, आज देश कुठे निघाला आहे आणि तुम्ही काय विचार करता? आपण जिजाऊच्या लेकी अहिल्याबाई, सावित्रीबाई यांनी त्यांचं अख्खं आयुष्य स्त्रीच्या होणाऱ्या संघर्षासाठी वाहिलं. त्यांचे असे भांग पेडता? स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. मुलगी शिकली तर घराण्याचे नाव मोठं करेल. म्हणतात ना, मुलगी शिकली प्रगती झाली. अहो, निदान तिच्या कोवळ्या वयाचा तरी विचार करा. आत्ताच जर तिचं लग्न केलं तर जीवानिशी जाईल ती. हो बाई, तुम्ही खरं बोलताय. पटलं मला. मी काबाड कष्ट करेन, घरातल्यांचा रोष पत्करेन, पण चिमूला शिकवेन, खूप खूप शिकवेन. शाबास, येते मी. चिमू आता मोठी झाली आहे. तिला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत.
कोणी आहे का घरात? अहो मॅडम, तुम्ही या ना. प्राचीला बरं वाटत नाहीये. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते मी. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. जन्म आईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. पाठ दुखते. ताप आलाय. काय मी सांगू कायही झाले का तुला टाळ्या जरा जोर असाव्या सुरू तालामध्ये. मायही सांगे अर्थ मायेचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. बाहुली होती खेळ खेळाया, साहली मोठी कोहली काया. घमघमी सारा गंध जाईचा, जाणवे आता वेगळे काही, जाणवे आता वेगळे काही. रंगल्या साऱ्या या दिशा दाही, भास कोणाचा रोज रातीचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. ती मुलगी मोठी होते आणि कॉलेजला जाते. पण आयुष्य इतकं सरळ साधं सोपं कधीच नसतं. कॉलेजला गेल्यावर तिला नवीन अनुभव येतात. तिच्या बरोबर काही मुलं छेडखानी करतात, तिला त्रास देतात, अत्याचार करतात. एक चिकनी चमेली कुठे निघाली? चल ये आमच्या बरोबर, तुला बसवतो बाईकवर. लॉंग ड्राईव्हला जाऊ, आईस्क्रीम खाऊ. येते का? तुम्हाला लाज वाटत नाही का? येता जाता मुलींची छेड करता, त्यांना अश्लील शब्द वापरता. यात कसली लाज? चल ये जाऊ फिरायला. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. याच साठी मी जन्म घेतला. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला. सर्व स्त्रिया, बाया, लेकी आई तुळजाभवानीकडे जातात. तिची प्रार्थना करतात, आराधना करतात आणि तिला आरवतात. ये आई ये. हे आई भवानी जगदंबा
तू या साऱ्या जगाची जननी आहेस, सगळ्यांची आई आहेस. मग हा अत्याचार उघड्या डोळ्याने का बघत आहेस? तुला आमची दया कशी येत नाही? तुझ्या या काळजाला आता तरी पाझर फुटू दे. अगं राक्षसाचा वध करणारी तू, अष्टभुजा धारण करणारी तू, इथे जागोजागी राक्षस उभा आहे, महिषासूर आला आहे, दैत्य मातला आहे. त्याचा वध करायला ये आई, तुझ्या या अष्टभुजा धारण करून ये आई, ये. दैत्यमातला अनसंपुदेत काळ दुष्ट बंधनातला. अगधावाई खाई खाई दैत्यमातला अनसंपुदेत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळतेच संभाळाला आणि अंबाबाई पोथळाला गे, अंबाबाई पोथळाला गे, तुझा भवानी पोथळाला गे, दारूबाई पोथळाला गे. अंबाबाई पोथळाला गे, अंबाबाई पोथळाला गे, तुझा भवानी पोथळाला गे, तुझा भवानी पोथळाला गे. बाळांनो, तुम्ही माझ्या लेकी आहात, तुमच्यात माझाच अंश आहे. तुम्ही अशा कशा निराश होता? तुम्ही अन्नपूर्णा होऊन जीवन बनवता, उदराग्नी शांत करता, तुम्ही सरस्वती होऊन तुमच्या लेकरांना शिकवता. आता तुम्ही चंडी बनून या चांडाळांचा संहार करा. उठा, आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे हे दाखवण्याची आता वेळ आली आहे. उठा, दुर्गा व्हा आणि या अत्याचाराविरुद्ध लढा. तुम्हीच तुमची तलवार आणि ढाल बना. तुमची लढाई ही आता तुम्हालाच लढली पाहिजे. प्रत्येक वेळी मी जन्म घेणार नाही म्हणून मी स्त्री जन्माला घातली. चल उठ, लढ, उठ.
अप्रतिम असा हा स्त्री अत्याचारावर हॅलो, आज या सुवर्ण कोकण महोत्सवी आम्हा या प्रतीक्षा नगरमध्ये आमच्या प्रभागातील आमचे लाडके नगरसेवक म्हणजे रामदास कांबळे साहेब यांनी आम्हाला या व्यासपीठावर आरती ट्युशन क्लासेस तर्फे हे जे नाट्य नाटक केलेलं आहे त्याची जी संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभार. आणि या गोष्टीला महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आमच्या या आरती टीचरने हे जे नाटक बसवलेलं आहे ते केवळ 2 दिवसामध्ये बसवलेलं आहे आणि ह्या बाल कलाकारांची खूप मेहनत आहे आणि त्याच्यासाठी खरोखरच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसे कुलवंत धैर्यशील राजाधिराज शिव छत्रपती महाराज आणि आमच्या महाराष्ट्राचे संपूर्ण आराध्य दैवत श्रीमान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जेव्हा हा जो धबधबा होता तेव्हा ती दिल्ली हलत होती, परंतु आमच्या बायकांवर कधी अत्याचार होत नव्हता. पण आत्ताच्या ह्या काळात ही जी मजुरी, ही जे सत्ताधारी जी सत्ता आहे त्यांच्या या अत्याचारामुळे आज आमच्या या मायालेकींवर हा अत्याचार होतोय. परंतु हा अत्याचार जोपर्यंत आमच्या शिवसेनेच्या 4 शब्दाच्या भगव्यामय जागेसाठी जेव्हा प्रत्येक जनतेच्या पाठी जेव्हा ही शिवसेना उभी होईल तेव्हा कोणताही अत्याचार होणार नाही. कारण आमच्या या हृदयात आमच्या बाळासाहेबांचे ज्वलंत विचार हे रुजलेले आहेत. म्हणूनच आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं ही मुंबई आमची आहे, आमची, आणि इथे आवाजही आमचाच असणार. बोला जय शिवाजी, हर हर. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हिंदुविरोधी सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. या ठिकाणी बेडी स्त्री अत्याचाराची यावर सुंदर असं हे नाट्यमय डान्स व सर्व गुणांनी संपन्न असलेला हा आपण ऍक्ट पाहिला, सर्वांना नक्कीच आवडला असेल. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आरती मॅडम तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्याच्यावरती सांगून गेले जेवढे बाल कलाकार जे आपले आहेत यांचंही कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. 2-3 दिवसापूर्वी आरती मॅडमला फोन केला. मॅडम आपल्या विभागातील एक नगरसेवक म्हणून आमचं कर्तव्य असतं आणि त्याचसोबत आमचं एक काम असतं की आपल्या विभागात कामं आपण करत असतो, वॉटर गटर मीटर त्यासोबत लोकांचे डेव्हलपमेंटचे कामं करत असतो. परंतु आपल्या विभागातील मुलांना कलागुणांना वाव देण्याचं काम पण आपल्याला करावं लागतं. त्यासाठी आम्ही यावेळेस विचार केला की या ठिकाणी या मंच आपल्या विभागातील मुलांना या ठिकाणी द्यायचा. गेल्या वर्षी पण आपण छान केलं होतं, पण या टायमाला आम्ही मोठ्या प्रमाणात करायला ठरवलं. मॅडमने काय सहभाग घेतला नव्हता, मॅडमला फोन केला, मॅडम तुमचा सहभाग आम्हाला पाहिजे. आणि मॅडमने 2 दिवसामध्ये हे सर्व या ठिकाणी एक चांगलं सामाजिक एक संदेश देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे मॅडम खऱ्या अर्थाने. आणि सांगायचं म्हणलं पुढे हे सर्व कलाकार आपल्या विभागातील, बरोबर ना, सर्व कलाकार. त्यामुळे ह्या कलाकारांना आपण खरं मोठ्या टाळ्यामध्ये त्यांना प्रत्येकाने टाळी वाजवून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. नगरसेवक या नात्याने शिवसेना शाखा क्रमांक 173च्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नात्याने आपलं खरोखर मनपूर्वक आभार. आणि आपल्या सर्वांना असंच पुढे प्लॅटफॉर्म भेटत राहो. आणि तुमची जी अकॅडमी आहे तुम्ही नवीन चालू केली आहे त्या अकॅडमीमध्ये असेच बाल कलाकार घडत राहो. आणि ही मशाल अशा ज्या ज्या अन्याय होईल त्या ठिकाणी पेटून उठेल. आपण या ठिकाणी आलात, चांगली कला दाखवली आणि एक चांगला सामाजिक संदेश दिला, त्याबद्दल मी सर्वांचं तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. मी ह्या नाट्यावर 1-2 शब्द बोलतो. पेटली होती मुंबई, राक्षस होते वावरत. पेटली होती मुंबई, राक्षस होते वावरत. आया बहिणी लेकरांचे अश्रू नव्हते आवरत. कधी जाईल जीव कुणाचा कुणा काही कळेना, कधी जाईल जीव कुणाचा कुणा काही कळेना. तुमच्या आमच्यासाठी उभी होती फक्त तुमची आमची हक्काची बाळासाहेबांची शिवसेना. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नक्कीच प्रत्येक संकटामध्ये बाळासाहेबांची शिवसेना उभी होती, आजही उभी आहे. खडतर परिस्थितीमध्ये शिवसेना आजही डगमगली नाहीये. निष्ठावंत शिवसैनिक आजभर ऋतूभर हरलेला नाहीये. ज्यांना फक्त पैशांची आणि इतर सत्तेची बाज होती ते लोक इकडे फिरले आहेत, पण निष्ठावंत शिवसैनिक आजही खऱ्या शिवसेनेसोबत आहे. यानंतर या ठिकाणी प्रभाकर भोगलेजी विनंती करतोय आपण स्टेजवर यायचं आहे. उपविभाग प्रमुख प्रभाकरजी भोगले, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपल्याला रामदासजी कांबळे साहेबांकडून रोख रक्कम 2500 रुपयाचं पारितोषिक आले, 2500 रुपयाचं. ते त्यांनी मी त्यांना विनंती करतो की अडकाईंना की तुम्ही स्वीकारावं ग्रुपच्या वतीने. तसेच संजयजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आपल्याला शाखा प्रमुख संजयजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, तेही तुम्ही स्वीकारावं. अशा मुलांना प्रोत्साहन देणं आमचं परम कर्तव्य आहे. त्यामुळे अशा कलाकारांची मेहनत, त्यांच्या मागे त्यांनी केलेला प्रयास या सर्वांचं चीज व्हावं या ठिकाणी म्हणून ही छोटीशी बक्षीस रक्कम दिलेली आहे रामदासजी कांबळे साहेब यांच्या वतीने. सर मला थोडं बोलायचं. ओके, आपण सत्कार करत आहोत आरती ताईंचा. आरती ट्युशनच्या या ताई आरती ताई यांचा सत्कार आपण करत आहोत. संपूर्ण टीमचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सर्व मुलांनी एकत्र जमायचं आहे. आपला सेल्फी या ठिकाणी होत आहे. आपला फोटो काढला जात आहे, एक ग्रुप फोटो. या मुलांच्या पुढील भावी वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुमच्यामधून अशी उत्तर अजून अभिनयाची सुंदर कला बहरत राहू आणि तुमच्यामधून असेच अनेक विषय धरून सामाजिक सेवा आणि सामाजिक संदेश देणारे विविध नाट्यमय आम्ही घडत राहू. सैनिक वेडे करू तुमच्या ट्युशनच्या पुढील वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप आभार. ताईंना बोलायचं आहे. नमस्कार, जय शिवराय. माझा सर्वांना जय महाराष्ट्र. हा जो ऍक्ट केला आपल्या विभागातील मुलं आहेत, कुठून आणलेली नाही आहेत. ही आपलीच मुलं आहेत जी 2 दिवसात तयार झाली आहेत. बाकीची मुलं जी करतात ती काही अंतराळातून येत नाही आणि आपली काही आभाळातनं बेडूक होऊन पडत नाही. फक्त गायडन्सची गरज असते. पूर्वी म्हणायचे मातीचा गाडा त्याला आकार द्या, मी आता म्हणते नाही, तांब्याची कळशी, पितांबरी लावा, लखलखते. दुसरी गोष्ट, माझी जी मुलं आहेत ना, आज या बायका जनरली अशा प्ले मध्ये डोक्यावर पदर घेतात, पण मी कुणालाच दिला नाही. कारण माझ्या मुलींच्या डोक्यावर पदर नाही हे जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या डोळ्यात स्त्रीबद्दल आदर आहे का? स्वतःच्या बहिणीसाठी लढता, स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असाल ना, तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी लांडगे बनू नका, लचके तोडू नका. संस्कार हे घरातून घडतात. म्हणूनच एकाच्या पोटी कसाब तर एकाच्या पोटी कलाम साहेब येतात. तेव्हा संस्कार द्या आणि घरातून द्या. वाढदिवसाला केक चॉकलेट्स आणण्यापेक्षा 30 रुपयाचं पुस्तक द्या. मग ते बडबड गीतांचं का असेल ना, शिक्षिका म्हणून नाही, आई म्हणून सांगते, पुस्तक द्या. आणि कला सगळ्यांमध्येच असते. हिंदू हृदय सम्राट हे जरी हा माणूस जरी आपला बाप असला ना तरी ते व्यंगचित्रकार होते. प्रत्येकाकडे कला. उद्धव ठाकरे साहेबांकडे छायाचित्रकाराची सुंदर फोटोग्राफी आहे. प्रत्येकाकडे कला असते. कलागुणांना वाव द्या आणि खरंच द्या. धमकी वजा विनंती समजा किंवा विनंती वजा धमकी. ठीक आहे? खूप छान अर्थ आहे. शिवसेनेचा जरा आवाज नाहीत मला तिकडून. एक्झॅक्टली, म्हणूनच शिवसेनेने कलागुणांना वाव देण्यासाठी स्टेज केलाय. यामधून शिका, मोठे व्हा आणि शिवसैनिकच बना. धन्यवाद. बरोबर, शिवसेनेमध्ये मुंबई आहे असं एक समीकरण आहे आणि खऱ्या शिवसेनेवर प्रेम करणारे अजूनही निष्ठावंत शिवसैनिक आजही आहेत. या सुंदर कार्यक्रमानंतर आपण पुढे